आपण पाहत आहात तेज तुफान न्यूज, न्यायिक व निर्भीड बातम्यांचे सर्वांचे आवडते नेटवर्क। महाविद्यालयीन युवतीचा खून, एक संशयित ताब्यात, नातेवाईकांनी फोडला हंबरडा। खेड तालुक्यातील मांजरेवाडी येथे एका अल्पवयीन महाविद्यालयीन तरुणीचा खून केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे। संबंधित तरुणीचा मृतदेह भीमा नदीच्या पात्रालगत मिळून आलाय। या प्रकरणी खेड पोलिसांनी एका संशयितास ताब्यात घेतले आहे। अपेक्षा वसंत मांजरे, वय 17 वर्ष, राहणार मांजरेवाडी, तालुका खेड असे खून झालेल्या तरुणीचे नाव आहे। या घटनेबाबत खेड पोलिसांनी एका संशयित व्यक्तीला चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे। खेड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पीडित तरुणी अपेक्षा ही राजगुरुनगर येथील हुतात्मा राजगुरू महाविद्यालयात शिक्षण घेत होती। राजगुरुनगर येथे शुक्रवारी दिनांक 11 एप्रिल रोजी नेहमीप्रमाणे सकाळी शिक्षणासाठी आली होती। मात्र पुन्हा ती दुपारी घरी न परतल्यामुळे घरातील नातेवाईकांनी अपेक्षा बेपत्ता झाल्याची तक्रार खेड पोलिसात दिली होती। शनिवारी दिनांक 12 एप्रिल रोजी भीमा नदीकाठी तिचा मृतदेह आढळून आला। सोबत असलेली बॅग बाजूच्या विहिरीत आढळून आली। पीडित तरुणीच्या डोक्यावर, चेहऱ्यावर गंभीर जखमा आढळून आल्या आहेत। या घटनेबाबत गावातील एका संशयित तरुणाला चौकशीसाठी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे। तरुणीचा खून झाल्याचं उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल मांडवे यांनी सांगितले। रविवारी पीडित मुलीच्या मोठ्या बहिणीचा साक्षीगंधाचा सोहळा होणार होता। या घटनेमुळे सर्व कुटुंब आनंदात होते। मात्र छोट्या मुलीचा खून झाल्यामुळे नातेवाईकांनी अक्षरशः हंबरडा फोडला आहे। कुटुंबासह संपूर्ण गावावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे। मुख्य संपादक अयूब शेख, राजगुरुनगर, पुणे। सर, नक्की काय प्रकरण आहे? 17 वर्षीय मुलीचा मृतदेह आढळून आला आहे। काल खेड पोलीस येथे दिनांक 11 रोजी एक अल्पवयीन 17 वर्षाची मुलगी ही क्लाससाठी म्हणून घरातून बाहेर पडली आणि नंतर ती संध्याकाळी घरी आली नाही। यावरून तिच्या पालकांनी तो एक गुन्हा दाखल केला होता। त्यावरून खेड पोलीस येथे अपहरणाचा गुन्हा दाखल झालेला होता। त्याच्यामध्ये खेड पोस्टेतर्फे तपास चालू होता। त्या तपासामध्ये आज अशी माहिती समजली की त्या खेडच्या बाजूला भीमा नदी आहे, त्या नदी पात्रामध्ये त्या मुलीचा मृतदेह मिळून आला। पुढे चौकशी केली असता यावरून मग आपण आता खुनाचा गुन्हा दाखल केलेला आहे। कालच्या गुन्ह्यामध्ये खुनाचा कलम वाढवण्यात आलेला आहे आणि यामध्ये एक संशयित आरोपी देखील अटक करण्यात आलेला आहे। नक्की आपण सबस्क्राइब नाउ and press the bell icon. Never miss an update.